दीनबंधू ग्रामीण विकास संस्था देवरीच्या वतीने दीनबंधू अभ्यासिका या वाचनालयाच्या उद्घाटनाच्या सोहळ्याच्या प्रसंगी सर्वप्रथम ज्यांच्यामुळे आपण बोलतो, चालतो, लोकप्रतिनिधी होतो, नोकरीवर आहो, संविधान रचयिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी कोटी कोटी वंदन करतो। सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांना मी या ठिकाणी वंदन करतो। आणि आजच्या या छोटेखानी कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे गुरु आदरणीय वीरेंद्र रंजनकर सर, ज्यांना उत्कृष्ट अधिकारी म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, या तीनही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांच्या स्वाक्षरीने ज्यांना उत्कृष्ट अधिकारी म्हणून पुरस्कार देण्यात आलेला आहे, प्रमाणपत्र असे प्रताप वाघमारे साहेब, व्यासपीठावर उपस्थित या विभागाच्या एसडीएम श्रीमती कविता गायकवाड मॅडम, प्रकल्प अधिकारी आदरणीय उमेद कासिस साहेब, या नगराचे नगराध्यक्ष आदरणीय संजूभाऊ उईके, उपस्थित या कार्यक्रमाच्या प्रसंगी ठाणेदार प्रवीण डांगे साहेब, अन्नूभाई, नूतनताई, प्रवीणजी दहिकर, यादवभाऊ पंचमवार, लांजेवार काकाजी, आणि ज्यांच्या अथक प्रयत्नातून त्यांच्या नावातच कुलदीप आहे असे कुलदीप लांजेवार, उपस्थित सर्व त्यांचे सहकारी, उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी, त्यांचे माता पिता आणि आमचे सर्व गुरुजन। संजू उईके यांनी सुरुवातीला सांगितलं की मार्गदर्शन करण्यासाठी अधिकारी वर्ग या ठिकाणी आलेला आहे। या क्षेत्राचा आमदार म्हणून जो मान, मला जो सन्मान या दीनबंधू ग्रामीण विकास संस्थेने जो मला दिला, माझ्या हात उपस्थितीमध्ये त्यांनी उद्घाटन सोहळा संपन्न केला, मी त्या सर्वांचा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। प्रताप वाघमारे साहेब माझ्यासोबत बोलत असताना बोलत होते, साहेब आतापर्यंत ज्याची आपण प्रतीक्षा करत होतो की ग्रामीण आदिवासी भागामध्ये अशा प्रकारचं अत्याधुनिक वाचनालय असावं, आम्ही जेव्हा त्याचं उद्घाटन केलं, बघितलं जवळपास 52 विद्यार्थी त्या ठिकाणी बसू शकतात अशी अभ्यासाची त्यांनी नीट व्यवस्था आणि तयारी केलेली आहे। आणि अशा प्रकारचा वाचनालय माझ्या माहितीनुसार आमगाव, देवरी, सालेकसामध्ये, माझ्या मतदारसंघात तरी देवरी हा आदिवासी जरी बहुल क्षेत्र असला तरी इतकं सुंदर वाचनालयाची निर्मिती आपण देवरीमध्ये केलेला हा खरंच आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे। आज मी आपल्या समोर एक जो खरं आहे ते सांगून देतो। आमदार होणं, लोकप्रतिनिधी होणं खूप सोपं आहे। लोक म्हणतात मला आमदार खासदार होणं खूप कठीण आहे, काही कठीण नाही आहे। तिकीट भेटली म्हणजे काम झालं। पण एसडीएम, कलेक्टर, तहसीलदार, ठाणेदार ह्या मोठ्या पदावर जर जायचं असलं, 24 तासापैकी 18 तास तरी अभ्यास करावा लागते। जो स्वतःला झिजवते तोच व्यक्ती IAS, IPS, MPSC होतो। आमदाराची, खासदाराची कुठे सही लागत नाही, पूर्ण सही अधिकाऱ्याची लागते। माझी अशी इच्छा आहे कुलदीप की या देवरीच्या वाचनालयातून प्रताप वाघमारे सारखे अधिकारी, कविता गायकवाड सारखे अधिकारी निर्माण व्हावे, त्याच दिवशी या अभ्यासिकेच्या खऱ्या अर्थानं आपण सगळे सफल झालो असं होईल। आणि मला पूर्ण विश्वास आहे की ज्या पद्धतीने, जे ताकदीनं तुम्ही रात्रंदिवस विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण जे लागलेले आहात, याचा आपल्या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना त्याचा फायदा होईल। आज मी अत्यंत विधानसभेत व्यस्त कार्यक्रम असल्यामुळे मी अर्धवट कार्यक्रम सोडून इथून जात आहे। याचा अर्थ असा नाही ही पब्लिक कार्यक्रम नाही आहे, नाही तर अनेकदा असा होते आमदार गेला
अर्धे लोक गायब होते. हे काही पक्षाचा कार्यक्रम नाही आहे, हा कार्यक्रम आपला आहे आणि त्याच्यामुळे शेवटपर्यंत आपल्याला इथं या कार्यक्रमाचं मार्गदर्शन आपल्याला ऐकून घ्यायचे आहे. बाकीचे विकासाच्या संदर्भामध्ये जे काही मदत माझ्यातर्फे, राज्य सरकारतर्फे जो काही मदत मला देता येईल, मी निश्चितच कुलदीप आपल्या या विलास भाऊ आपल्या या संस्थेला आपण देण्याचा प्रयत्न करू. पूर्ण विधानसभेमध्ये दुसऱ्यांदा मी तुमच्या आशीर्वादाने जेव्हा आमदार झालो, पहिले जेव्हा आमदार झालो तेव्हा रोड नाली साठी येत होते लोक, रोड नालीना सभा मंडप बस, त्याच्या पलीकडे आमचे लोक जातच नव्हते. मग ते पूर्ण 5 वर्ष मला नाटकायचे धमाकायच्या कार्यक्रमातच बोलवलं, दुसरा काहीही मला करू दिलं नाही. कारण नेमकं काय करायचं, आमदाराचा वापर कुठे करायचा हे माहीत नसल्यामुळे लोकांची अडचण झाली, माझी अडचण झाली. परंतु दुसऱ्यांदा ज्यावेळेस मी ते आमदार झालो त्यावेळेस मी अंजनकर सरांच्या साक्षीने सांगतो, दुसऱ्या वेळेस जेव्हा मी आमदार झालो, आमगाव विधानसभेमध्ये 12 वाचनालय दिले सर, 12 पहिले वाचनालय. आणि संजू विखेंनी सांगितलं, जे शिकले नव्हते त्यांनी सांगितलं वाचाल तर वाचाल. आता शिकले सवरले लोक सांगून राहिले, तुम्ही नाही ऐकून राहिले. आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी झालेला आहे. पुढेही आपण अशाच प्रकारचा गाळा समोर न्यावं अशा प्रकारची मी शुभेच्छा देतो. आपण बोलवलं, मान सन्मान दिलं त्याबद्दल मी समस्त आयोजकांचं या ठिकाणी आभार व्यक्त करून मी माझे या ठिकाणी 2 शब्द समाप्त करतो.